काक्रंबा येथे धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती बैठक नेमकी कशासाठी आयोजित करण्यात आली? आज काक्रंबा या गावामध्ये धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कारण दीपक भाऊ बोराडे जे धनगर समाजाचे नेते आहेत त्यांना अचानकपणे जालन्यामधून अटक करण्यात आलेली आहे की जेने दीपक भाऊ बोराडे साहेब हे मुंबईच्या दिशेने 21 तारखेला कूच करणार होते आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव ST आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मुंबईला निघणार होते आणि त्या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण होणार होतं आणि त्या संदर्भात या महाराष्ट्र शासनानं त्या आडकाठी घालून दीपक भाऊ बोराडेंना अचानकपणे अटक केलेली आहे. आणि दीपक भाऊ बोराडेंना जर 2 दिवसामध्ये नाही सोडलं तर आम्ही या तुळजापूर तालुक्यामध्ये जेवढे धनगर समाज बांधव आहेत ते सर्वजण मिळून त्यांचा निषेध करणार आहोत आणि मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. एवढी गोष्ट 100% खरी आहे. आणि जो कुणी ज्या गावामध्ये धनगर समाज जास्त आहे, जो कुणी जिल्हा परिषद मेंबर इच्छुक असेल, पंचायत समिती मेंबर इच्छुक असेल, त्यांना या गावामध्ये अजिबात एंट्री करू देणार नाही. त्यांनाच नव्हे तर सन्माननीय तुळजापूर तालुक्याचे आमदार साहेब, या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब यांनाही या गावामध्ये प्रवेश करू देणार नाही. हे या बैठकीमधून 100% निष्पन्न झालेलं आहे. 2 दिवसामध्ये जर सरकारने त्यांना सोडलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे. जर 2 दिवसामध्ये सन्माननीय दीपक भाऊ बोराडे साहेबांना जर नाही सोडलं तर या तालुक्यातला समस्त धनगर समाज हा या महाराष्ट्र सरकारचा निषेध करणार आहे आणि मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये आपण कशा पद्धतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत? आपण त्यांना मतदानाच्या स्वरूपामध्ये निषेध करणार आहोत. आपण त्यांना गावबंदी करणार आहोत. आमचं जी मागणी आहे STची, प्रामुख्याने ती मागणी आम्हाला संविधानानं दिलेली आहे आणि आम्ही संविधानाच्या मार्गाने जाऊन ती मागणी आमच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न हे संपूर्ण धनगर समाज बांधव करणार आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.